नमस्कार. ह्या व्हिडिओमधून आपण ब्रिटिश म्युझियमची सहल करणार आहोत. ब्रिटिश म्युझियम हे 1753 साली स्थापन झाले आणि तेव्हापासून हे मोठ्या प्रमाणात जगभरातील पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. याचं बुकिंग करायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. बुकिंगची कोणतीही फी नाही आहे. शुक्रवारची वेळ जी आहे ती 10 ते 8:30 असते आणि या व्यतिरिक्त अन्य दिवसांची वेळ ही 10 ते 5 असते. ऑनलाईन बुकिंग केलं तरच या ठिकाणी प्रवेश मिळतो. डायरेक्ट ऑन द स्पॉट आलं आणि तिथे जागा असतील, वॅकन्सी असेल, आतमध्ये जर गर्दी नसेल तर डायरेक्टसुद्धा सोडतात. पण बुकिंगवाल्यांची लाईन वेगळी असते आणि बुकिंग नसणाऱ्यांची लाईन वेगळी असते. बुकिंग असणाऱ्यांचा प्रवेश हा निश्चित असतो. या म्युझियममध्ये 80 लाखापेक्षा जास्त ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत, जे ब्रिटिशांनी जगभरातून गोळा केलेले आहेत. सुमारे 94 परमनंट गॅलरीज याच्यामध्ये आहेत, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या क्लासिफिकेशनमध्ये साहित्य वस्तू ठेवलेल्या आहेत. इतिहास, स्थापत्य, जीवशास्त्र, भूगोल, भाषा अशा अनेक गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. ह्या पहिल्या गॅलरीमध्ये प्राण्यांची ही गॅलरी आहे आणि हे सर्व प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या संरचना आहेत, या आर्टिफिशियल नाही आहेत. पहिल्या भागामध्ये डायनासोर्स आणि प्रागैतिहासिक प्राण्यांच्या संदर्भातली त्यांच्या हाडांचे सापळे ठेवलेले आहेत. त्यांची पूर्ण ऐतिहासिक माहिती लिहिलेली आहे. हे सुरुवातीचे प्लँक्टन, हे वेगवेगळे डायनासोर्स, त्यांचा प्रकार, हे जे जगभरात सापडलेले आहेत ते इथे व्यवस्थित स्वरूपात संरक्षित केलेले आहेत. प्रत्येक रचनेची माहिती, ऐतिहासिक माहिती, वैज्ञानिक माहिती तिथे लिहिलेली असते. काही प्राण्यांचे जे हे स्ट्रक्चर दिसत आहेत ते खरे प्राणी आहेत आणि त्यांच्या आत एका विशिष्ट पद्धतीने त्यांना संरक्षित केलेले आहे. अगदी छोट्या नखा एवढ्या प्राणी पक्ष्यापासून तर अवाढव्य डायनासोर्सपर्यंतचे सांगाडे या भागात आपल्याला बघायला मिळतात. जे प्राणी आपण फक्त कधी कधी ऐकलेले असतात का चित्रामध्ये बघितलेले असतात ते प्रत्यक्षात इथे बघायला मिळतात. बघा, हे वाघ आहे, सिंह आहे, आर्माडिल्लो मागे होता. अगदी खराखुरा असा वाटतो, प्रत्यक्षात खराच आहे. आपण ज्याला भुस्सा भरून तयार केलेले असं तसं म्हणतो, त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने रचना करून यांना सजीव वाटतील असे ठेवलेले आहे. ब्लॅक बेअर आहे, खाली पांढरा दिसतोय. ब्रिटिश लोक ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे त्यांना जे जे महत्त्वाचं वाटतं ते सगळं त्यांनी त्यांच्या देशात आणलं आणि ते संरक्षित केलेलं आहे. कदाचित ते त्या देशात असतं तर तिथे गळून पडलेलं असतं. इथे तुलना केलेली आहे मोठा वेल, इतिहास काळातील, मानवपूर्व इतिहास काळातील. ही एक स्वतंत्र गॅलरी. इथे मानवाचा विकास कसा झाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे वेगवेगळे जे मानवांचे किंवा मानव सदृश सांगाडे सापडलेले आहेत त्यांच्या कवट्या इथे ठेवलेल्या आहेत आणि कसा हा विकास होत गेला. आपण होमोसेपियन म्हणतो तिथून ते आजचा आधुनिक मानव, असे वेगवेगळे जे सापडलेले पुरातत्व खात्यातला मिळालेला या सगळ्या कवट्या आणि त्यांचा इतिहास अतिशय व्यवस्थित पद्धतीने मांडणी केली. बघा, हा पूर्ण मानव दिसतोय, 2 पायावर उभा असा, आणि तो हळूहळू कसा विकसित गेला. जो पांढरा भाग दिसतोय तो जोडलेला आहे, पण त्यातला एक जुना आणि नवीन असा ओळखू शकतो आपण.
हे प्रत्यक्षामध्ये आफ्रिकेमध्ये सापडलेले, मेक्सिकोमध्ये हे ठसे आहे प्राण्यांचे, मानवांचे सॉरी. अशी एक पूर्ण स्वतंत्र कक्ष यासाठी आहे ज्यामध्ये मानवांचा विकास कसा झाला, त्याच्या ब्रँचेस कशा होत्या आणि त्यातनं उत्क्रांती होत आजचा मानव कसा विकसित झाला त्याचे पुरावे इथे दिलेले आहेत. त्या प्रत्येक कवटीच्या डोक्याचा आकार, डोळ्यांसाठी उपलब्ध असलेल्या खाचा, नाकांचा आकार, दातांची रचना अशी विविधता यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे खडे विक्रीसाठी पण उपलब्ध आहेत. क्रिस्टल आहेत, खडगांचे वेगवेगळे प्रकार ज्यांचे नावही लक्षात ठेवायला अवघड आहे. इतकी वेगवेगळी चमकणारी अशी द ग्लिटरिंग स्टोन्स इथे विक्रीसाठी आहेत. हे सर्व चमकणारे स्फटिक आहेत. हे सर्व नैसर्गिक स्फटिक आहेत ज्याला आपण क्रिस्टल म्हणू. हे इथे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असतात. कमीत कमी किंमत जी आहे ती 2 पाऊंड आहे, म्हणजे साधारणतः 250 रुपये. एक छोट्या दगडाची किंमत सर्वात छोटा होता त्याची. नंतर लिफ्टमधून वर भूगोल विभाग आहे, भौतिकशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र. हा मोठा पृथ्वीगोल आहे. म्युझियममध्येच आतमध्येच काही ठिकाणी कॉफी शॉप्स आहेत, काही सोव्हिनियर विक्रीसाठीची दुकान पण आहेत. टॉईज मिळतात, वॉशरूम भरपूर आहेत, पूर्ण संग्रहालय आहे, AC आहे, स्वच्छ टापटीप. हा इथं व्होल्कॅनो आणि अर्थक्वेकचा सेक्शन आहे. हे सर्व प्रत्यक्षातील नमुने आहेत. इतिहासपूर्व काळातील, मानवाच्या पूर्वीच्या काळातील असे खडकांचे नमुने, खडकांचा प्रकार आणि त्यांची शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक माहिती लिहिलेले छोटे छोटे माहिती फलक पण असतात, त्यामुळे आपल्याला वाचून लक्षात येतं. ग्रॅनाइट आहे. इथे सिम्युलेशन करणारे काही व्हिडिओ आहेत, काही स्क्रीन आहेत. ही प्लेट टेक्टॉनिक्स आणि व्होल्कॅनो दाखवत आहेत, अर्थक्वेक दाखवत आहेत. काही इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्स आहेत ज्याच्यावर आपण टच केल्यानंतर स्क्रीनवर माहिती येते. जसं आत्ता आपण बघितलं की तिथे टच केल्यानंतर 2000 नंतरच्या मोठे जे भूकंप येऊन गेलेत त्यांचा तिथे ग्रीनमध्ये दिसत आहे बघा. आता ही आपल्याला प्लेट टेक्टॉनिक्समधल्या ज्या टेक्टॉनिक फॉल्ट्स आहेत ते दिसत आहेत. असे इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ आहेत छोटे छोटे. शिक्षणशास्त्रामध्ये गेमिफाईड लर्निंग म्हणतात तशा पद्धतीची रचना याची केलेली आहे. ज्वालामुखी तयार करायचं असं, ज्वालामुखी कसा होतो त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची परिस्थितीची गरज असते त्याचं सिम्युलेशन इथे आहे. तिथे आपण स्वतः सिलेक्ट करायच्या वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याच्या माध्यमातून मग सगळ्या 3-4 जे पॅरामीटर्स सिलेक्ट केल्यानंतर आपण किती मोठा ज्वालामुखीचा उद्रेक घडवून आणलेला आहे हे तिथे दाखवतात. हा लावा जो भूकवचातून वर येतोय मेंटलमधून, त्याची रचना. हा भूगर्भातील खडक, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती. हे प्रत्यक्षामध्ये भूगर्भाच्या आत असल्यामुळे आपल्याला बघायला मिळत नाही, चित्रांमध्ये बघतो. इथे प्रत्यक्ष आपण बघू शकतो.
यानंतर या नकाशामध्ये जे सुपर व्होल्कॅनोज आहेत त्यांची माहिती आहे. येलोस्टोनचा जो सुपर व्होल्कॅनो जो अमेरिकेमध्ये आहे, हा जो हिमालय निर्मितीचा इतिहास आहे तो इथे सांगण्यात आलेला आहे, जिथे तो टेथिस नावाचा समुद्र भारतीय उपखंड उत्तरेकडे आल्यानंतर टेथिसच्या जागेवर तो तयार झालेला हिमालय, त्याची रचना तिथे आहे, त्याचं सिम्युलेशनसुद्धा आहे. इथे पृथ्वीवर पाण्याच्या जे महासागरातील पाणी त्याला दिशा कशी मिळते हे दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्या माध्यमातून जे ओशन करंट्स असतात, सागरी प्रवाह, त्यांची निर्मिती कशी होती ते इथे दिसतं. हे गोल आपण फिरवल्यानंतर पाणी आधी स्थिर असतं आणि मग पाण्याची दिशा बदलत जाते. सुरुवातीला हे होतं, नंतर जर हे चक्र जे आहे ते चक्र फिरत आल्यानंतर पाणी अक्षरशः उलट्या दिशेने फिरायला लागतं. आधी सुरुवातीला ज्या दिशेने भांडं फिरत आहे त्याच दिशेने पाणी फिरायला लागतं आणि एका विशिष्ट वेळेनंतर पाणी विरुद्ध दिशेने फिरायला लागतं. त्याच पद्धतीने आपल्या पृथ्वीवर सुद्धा जे ओशन करंट्स आहेत त्यांची रचना कशी होते आणि त्यातून वाऱ्यांच्या निर्मितीला कशी दिशा मिळते हे सुद्धा इथून चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं. हा एक चांगला प्रयोग आहे. तिथे माहिती पण लिहिलेली असते आणि आपण हे करू शकतो, वारंवार करू शकतो. तिथे येऊन कोणी हटकणार नाही, इथे हात लावू नका वगैरे अशा पद्धतीचं कोणी नसतं तिथे. विश्वास असतो की पर्यटक व्यवस्थितपणे काळजी घेऊन या सगळे प्रयोग करतील. पुढे हे खडकांचे प्रकार वेगवेगळे दिले आहेत त्यांच्या भौतिक रचनेप्रमाणे. क्वार्ट्स आहेत, क्रिस्टल आहेत. हे सर्व प्रत्यक्षातील आहे आणि मग त्या मूळ खडकापासून कशा पद्धतीने त्याच्यापासून वेगवेगळे आपण ज्याला माणिक मोती म्हणू किंवा किमती खडे म्हणू अशा पद्धतीचे मौल्यवान वेगवेगळे खडे कसे तयार केले जातात. असं संपूर्ण म्युझियममध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, विज्ञान या संदर्भातील वेगवेगळ्या रचना बघायला मिळतात. मुख्यतः नॅचरल हिस्ट्री याच्यावर जास्त भर आहे या ठिकाणी. ममीज, प्रिंट्स, ड्रॉइंग्स, कॉइन्स आहेत, मेटल्स आहेत. जगभरातील जवळपास सर्व देशांमधून काही ना काही इथे आणलेलं दिसतंय. इजिप्त, सुदान, आफ्रिका, अमेरिका, एशियामधील चायना, भारत, जपान, कोरिया, साऊथ ईस्ट एशिया यामधली वेगवेगळ्या स्वरूपाची पुरातत्व वस्तू या ठिकाणी दिसतात. अशा पद्धतीने या म्युझियमची टूर करायला आपल्याला 3 ते 4 तास सहज जातील, इतकं प्रचंड मोठं हे आहे. जर आपण कधी लंडनला गेला तर या ठिकाणी अवश्य वेळ काढून या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.